नमस्कार, मी कल्पना. चला नवीन एक रेसिपीमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. सर्वात पहिले आपल्याला इथे मसाला तयार करायचा आहे. आता त्याच्यासाठी इथे बघू शकता मी 2 कांदे उभे चिरून घेतलेले, एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, थोडंसं आलं घेतलेलं आहे, थोडासा लसूण घेतलेला आहे आणि 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले. आता माझ्याकडे धना जिरा पावडर नाही, तर मी इथे अख्खे थोडे धने आणि जिरे घेतलेले आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपल्याला आहे ना, हे छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये ना पांढरे तीळ घातले ना, तर खूप छान अशी ग्रेव्हीला आहे ना, थोडासा दाटसरपणा पण येतो आणि पांढरे तीळ खूपच छान असतात. चला, तेल घातलेलं आहे कढईमध्ये, आवडीनुसार तेल घाला. त्याच्यामध्ये आपल्याला आता जिरं आणि मोहरी फोडणी करायची. आता इथे बघू शकता जिरं मोहरी टाकलेली आहे. छान फुटू द्यायची ती आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ना बारीक चिरलेला कांदा पण घालायचा आहे. आता तो कांदा पण आपल्याला तेलामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. थोडासा कलर चेंज झाला पाहिजे आणि हे बघा, या पद्धतीने छान असा आहे बघा, कांदा थोडासा लाल झालेला आहे. आता जे आपण वाटण बनवलेलं आहे ते आपल्याला आता याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता बघू शकता इथे मी वाटण घातलेलं आहे आणि ते आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या ग्रेव्हीला आहे ना तरी येत नाही बरं का, पण एवढी छान टेस्ट भाजी लागते ना, खूप सुंदर लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आता इथे बघा ग्रेव्ही छान अशी, म्हणजे मसाला छान तळलेला आहे. याच्यामध्ये थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर घालणार आहे आणि थोडासा किचन किंग मसाला घालणार आहे. सुहानाचा इथे बघा पनीरचा मसाला घेतलेला आहे, आपल्याला तो घालायचा आहे 3 ते 4 चमचे. हे बघा, चला आता पण घालून घेतलेला आहे. आता तुम्ही ना फोडणीमध्ये तेलामध्ये न घालता पाण्यामध्ये पण मिक्स करू शकता, नंतर घालू शकता किंवा मग दुधामध्ये मिक्स करू शकता, तेव्हा पण घालू शकता. पण मी तेलामध्ये टाकलेलं आहे. थोडंसं पाणी घालायचं आणि छान ग्रेव्ही आता होऊ द्यायची त्याची. चला, आता तुम्हाला सांगितलंच नाही काय बनवायचं आहे, तर इथे आपण छान अशी ना पनीरची भाजी बनवतो आहे, छान ग्रेव्हीची. पनीर घेतलेलं आहे. आता पनीर आहे ना छान कट करून घ्यायचं. आता तुम्हाला पाहिजे ना पनीर तुम्ही तेलामध्ये तळून घेऊ शकता, पण मी काही तळणार नाही तेलामध्ये. छान असे तुकडे करून घेते. हे बघा, आता आवडीनुसार पनीर घ्या. मी इतकं पनीर घेतलेलं आहे आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच पनीर आवडतं. तसं नेहमी नेहमी नाही खात, कधीतरी महिन्यातून एखाद्या वेळेस. चला, आता इथे बघू शकता छान असे एकसारखे तुकडे केलेले. एक पातेल्यामध्ये फक्त पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस बंद केलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला हे पनीर टाकून घ्यायचं आहे. आता असं टाकून ठेवायचं जरा वेळ आणि त्याने काय होतं माहिती का, गरम पाण्यामध्ये पनीर जर टाकलं तर त्याचे छान असे एकदम मऊसूद असे सॉफ्ट होतं तो पनीर आणि ग्रेव्ही पण आपली इथे मस्त छान मसाला पण शिजायला सुरुवात झालेली आहे आणि कोथिंबीर पण घालून घेतलेली आहे. हे बघा, आता त्याच्यामध्ये ना छान असं आहे ना, आता मी तुम्हाला पहिलेच बोलली का छान अशी त्याला तरी येत नाही किंवा लाल दिसत नाही, कारण का आपण मसाला तयार केलेला आहे. लाल मिरची पावडर वगैरे जास्त तरीची घातली तर येऊ शकते, पण मी नाही घातली तरीची मिरची. आता आपल्याला किती पाणी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता आणि इथे बघू शकता पनीर आता दाखवते तुम्हाला. हे बघा, आपल्याला 5 मिनटं असंच गरम पाण्यामध्ये पनीर ठेवायचं आहे तुकडे करून. एवढं सॉफ्ट होतं. हे बघा, खूप छान होतं असं. हे बघा, चला आता आपण आहे ना हे जे पनीरचे तुकडे आहे ते आपण ह्या ग्रेव्हीमध्ये घालून घेऊया. हे बघा, उकळी आलेली आहे.
आता भाजी तुम्हाला किती घट्ट किती पातळ ग्रेव्ही ठेवायची त्यानुसार तुम्ही शिजू द्या, किंवा तुम्ही थोडासा जास्त मसाला घातला तरी चालेल. मीठ घालायचं पण मीठ थोडंसं कमीच घालायचं. चला, वरून छान अशी कसुरी मेथी घालायची आणि त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर घालू शकता वरून आणि बघू शकता इथे आपली छान अशी घरी मसाला बनवून अशी थोडासा सुहाना पण मसाला घातलेला आहे पनीरचा, तो पण टाकला, अशी भाजी बनवलेली आहे. चला, व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.